हॅलो एव्हरीवन, मी शीतल आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज आपण झणझणीत, चविष्ट आणि चवदार खमंग असे सुक्क मटण बनवणार आहोत। या रेसिपीची खासियत म्हणजे हा मसाला मी बनवताना आपले मसाले मी गॅसच्या मंद आचेवर भाजलेले आहेत। यामुळे आपल्या पदार्थाला, आपल्या मसाल्यांना एक छान चव आणि सुगंध आलेला आहे आणि तो चव आपल्या पदार्थामध्ये येतो। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम एका भांड्यात आणलेले मटण काढून घ्यावे व ते स्वच्छ पाण्याने 2-3दा धुवून घ्यावे। यामध्ये जर काही केस, काही कचरा असेल तर तो निघून जाते आणि जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत ते स्वच्छ करून घ्यावे। त्यानंतर पाणी निथळल्यानंतर त्यामध्ये हळद, मीठ घालून ते मॅरिनेट करून घ्यावे। मटण मॅरिनेट करून झाल्यानंतर ते बाजूला ठेवावे व फोडणीसाठी तयारी करावी। यासाठी स्नेहसत्वचे शेंगदाणा तेल मी वापरत आहे। आपला कुकर गरम झाल्यानंतर मी यामध्ये हे तेल घेऊन आता ह्यामध्ये सर्व खडे मसाले घातल्यानंतर मी कांदा फ्राय करून घेणार आहे। कांदा लाल झाल्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं मटण ॲड करून छान असं परतवून घ्यायचं आहे। मटण व्यवस्थित परतवून झाल्यानंतर, एकत्र झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटं मी झाकून ठेवते। तोपर्यंत आपण मसाला बनवण्यासाठी कांदा, लसूण आणि खोबरे भाजून घेऊयात। यासाठी मी गॅसची फ्लेम ऑन करून यावरती मी कांदा, लसूण आणि वाळके खोबरे मी इथे भाजून घेत आहे। अशा पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने मी भाजून घेत आहे। वरची साल अशी जळून जाते आणि आतून कांदा, लसूण आणि खोबरे छान भाजले जाते आणि चवही छान लागते मसाल्याला। आता मी एका प्लेटमध्ये ह्याला काढून घेते। हे काढून घेतल्यानंतर मी याला थंड करण्यासाठी मी एका ताटात काढून घेते। व तोपर्यंत आपण मटण वाफलवत ठेवलेले आहेत ते काढून आपण आता त्याला हलवून घेऊया थोडंसं। मग यामध्ये गरम पाणी घालून ते शिजण्यासाठी ठेवावे। मी यासाठी 3 शिट्ट्या काढणार आहे। 3 शिट्ट्यांमध्ये आपलं मटण छान शिजते। व मी आता पांढरे तीळ भाजून घेते व आपण भाजून ठेवलेल्या कांदा, लसूण आणि खोबरे याचे बारीक तुकडे करून घेतले व ते आता आपण मिक्सी जार मध्ये घालून बारीक करून घेऊयात। आपण मसाला बारीक वाटून घेतला आहे बघा। आता आपण कुकरचे झाकण काढूयात। मटण छान शिजलेले आहे, चेक करावे। व्यवस्थित मटण शिजलेले आहे। आता आपण याच्यासाठी फोडणी देऊया। यासाठी मी स्नेहसत्वचे कोल्ड प्रेस ऑइल शेंगदाणा तेल वापरत आहे। ते एका पॅन मध्ये तेल घेऊन गरम झाल्यानंतर सर्वप्रथम मी 2 चमचे कांदा लसूण मसाला वापरते। तेलामध्ये कांदा लसूण मसाला भाजून घेतल्यामुळे आपल्या मटणाला एक छान रंग येतो, लालसरपणा येतो। म्हणून मी सर्वप्रथम कांदा लसूण मसाला चटणी भाजून घेते व नंतर मसाले भाजते। तो यानंतर आपण तयार केलेला मसाला मी यामध्ये घालून छान असा परतवून घेत आहे। मग यामध्ये मी गरम मसाला, धने पावडर ॲड करून छान असं परतवून घेते। आपल्याला जोपर्यंत परतवायचं आहे की आपलं तेल सुटू लागल्यानंतर समजावे की आपला हा मसाला शिजलेला आहे। यामध्ये मी थोडंसं मटणाचं सूप ॲड करून आता अजून मसाला परतवून घेत आहे। आता आपला इथे मसाला शिजलेला आहे, तेल सोडू लागलेला आहे मसाला, की समजावे की आपले मसाला शिजलेला आहे। मग आता यामध्ये आपण मटणाचे पीस घालावेत। मटणाचे पीस ॲड करून ते व्यवस्थित या मसाल्यांमध्ये छान असं परतवून घेणार आहे मी। इथे आपले मटण व्यवस्थित शिजले आहे। आता मटण ॲड केल्यानंतर त्याला जास्त असे हलवू नये। थोडंसं पॅनच असा हलवावा जेणेकरून आपले मटणचे पीस तुटणार नाहीत व आपल्या मसाल्यांमध्ये छान असं एकजीव होतील। मसाला परतत असताना यामध्ये मी थोडे सूप ॲड केले आहे। ते पूर्णपणे आटेपर्यंत आपण हे परतवून असे घेणार आहोत। मी गॅसची फ्लेम कमी करून व्यवस्थित असे हे मटण मी परतवून घेत आहे। हे बराच वेळ मी 10 ते 15 मिनिटं आटवून दिलेलं आहे। यानंतर यातील सर्व पाणी सुकून जाते व मटणाला आपला मसाला लागतो व आपले मटण खूप छान चविष्ट बनते।
हा मसाला गॅसवर भाजल्यामुळे त्याचा एक स्मोकी फ्लेवर आपल्या या मटणाला येतो आणि ते खूप छान झणझणीत चविष्ट आणि चवदार लागते मटण. अशा पद्धतीने मी हलवते. 10 ते 15 मिनिटानंतर मटण छान परतवून घेतल्यानंतर असे आपले सुक्क मटण बनले आहे व आपल्या मटणांना सर्व मसाला लागलेला आहे. इथे आपले सुक्क मटण बनले आहे. तसेच मी सूपचा रस्साही केला आहे आणि मुलांसाठी सूप काढून ठेवले आहे व आता मी भाकरी करत आहे. इथे आपला स्वयंपाक तयार आहे. आता आपण सर्व करूया. एका प्लेटमध्ये मी सुक्क मटण घेते, भाकरी घेते, वरून असं कोथिंबीर ॲड करते, छान फ्लेवर येतो. अशा पद्धतीने आपलं झणझणीत सुक्क मटण तयार आहे. याला खूप छान चव येते, स्मोकी फ्लेवर येतो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तर आपले झणझणीत, खमंग आणि रुचकर चविष्ट असे सुक्क मटण रेडी आहे. तुम्हालाही असे बनवायचे असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.